होम स्वीट होम व्हिडिओ नंबर 2. हे काम घरातलं काम झाल्यानंतर हा आमचा नवीन दरवाजा. हा स्टीलचा दरवाजा काही चेंज नाही आला आहे. आणि हा नवीन दरवाजा आणि ही नवीन लाईट जी सेन्सरने आपोआप पेटते, पण रात्रीचीच पेटते. हे घरातून असं गार्डन दिसतं. काय गार्डनमध्ये काय चेंज नाही. ती तिकडे गाडी पार्क्ड आहे अशीच. आता परत बाहेर जायचं म्हणून हा दरवाजा. डोअरबेल एवढं आत जाऊया. हे हार्डवूड टाकलेलं आहे खाली. अगोदर कार्पेट होतं. या रूममध्ये काही फर्निचर टाकलेलं नाही. वर लाईट चेंज केलेले आहेत फक्त जराशा. आणि हे आपलं गार्डन परत घरातनं डाव्या बाजूच्या रूममध्ये. घरी आल्यावर परत गार्डन, परत तिकडे गाडी दिसते. आणि इकडे हे लाईटचे स्विचेस नवीन केलेले आहेत. डायनिंग रूम, डायनिंग टेबल. हे एका मित्राने राजेश मोहन म्हणून त्याने गिफ्ट दिलेलं. परत क्लॉजेटमध्ये काही चेंज नाही, फक्त सामान जास्त ठेवलेलं आहे. घड्याळ इकडे लावलेलं आहे. लाईट लावतो. स्कायलाईट आहे. इकडूनच दिवसाचा सूर्याचा प्रकाश येतो आणि रात्रीची ट्यूबलाईट पण आहे लावलेली आहे. डायनिंग टेबलच्या वरच आहे ते. हा नवीन फ्रीज, मायक्रोवेव्ह. हे ग्रॅनाईट लावलं आहे किचनवर. आणि हे बॅक स्प्लॅश आहे. बॅक स्प्लॅशच्या हे आहेत. आणि हा नळ बसवला आहे नवीन. ही सिंक बसवलं आहे नवीन. बस किचनमध्ये जास्त काही चेंज नाही फक्त. आणि हा डिशवॉशर आहे नवीन. बाकी सगळं कॅबिनेट्स वगैरे सेम. हा रेंजवूड नवीन. एक्झॉस्ट फॅन टाईप. आणि ही लाईट नवीन बसवलेली आहे. आणि आता आपण फॅमिली रूममध्ये लाकूड होतं ते काढलं. वर एक लाईट बसवली अशी. आणि टी व्ही भिंतीवर बसवलेला आहे. ही फायरप्लेस जर अशी पेंट केली. स्पीकर वगैरे असे कन्सील करून टाकलेत. आणि हार्डवूड खाली आहे. आणि फर्निचर आलेलं आहे इथेच. परत एक स्पीकर. हे गॅरेजचा दरवाजा. इथे सोफा ठेवलेला आहे डाव्या बाजूला. आणि बाहेर जायला दरवाजा तिकडे. बाहेर काही खास चेंजेस नाही, काहीच चेंजेस नाही. आणि इकडे ग्रिल ठेवलेली आहे. मी कालच ग्रिल केलेली आहे, चारकोल ग्रिल. मी घरातून बाहेर लिंबूचं झाड आणि तिकडे संत्र्याचं झाड. डाव्या बाजूला आणखीन एक संत्र्याचं झाड आहे तिकडे. ही रग घेतलेली आहे अशीच लिव्हिंग रूममध्ये. आता डायनिंग रूममधून परत बेडरूमच्या तिकडे जाऊया. हे फक्त सगळीकडे हार्डवूड टाकलेलं आहे. आणि सगळ्या लाईट चेंज केलेल्या आहेत वर खाली अशा. आणि हे हार्डवूड आणि हे हार्डवूड. आणि राईटला असं ते परत वॉशर हा एक बाथरूम आहे. नो चेंजेस देअर. परत किचन दिसतो. थर्मोस्टॅट चेंज करायचा आहे. आणि परत आता बेडरूममध्ये जाऊया. बेडरूममध्ये काही खास चेंज नाही. कार्पेट तसं ठेवलं आहे. बेड फक्त नवीन नाही, जुनाच आहे. क्लॉजेटचा दरवाजा इकडे काचेचा होता, तो बायफोल्ड डोअर केला. बस टक टक टक. या बेडरूममध्येच चेंज आहे. बाकी कोणत्याही बेडरूममध्ये चेंज नाही. आता अजून खिडक्या चेंज करायच्या आहेत, तर त्या खिडक्या येतील नवीन. बाहेर जाऊया. आणि हे दुसरे बाकीचे बेडरूम्स आहेत असेच सहज. काही नो चेंज. फक्त घरात पूर्ण सगळीकडे ते वर क्राऊन मोल्डिंग बसवलेत. आणि खाली बेस मोल्डिंग बसवलं आहे. बाकी सगळं सेम या बेडरूममध्ये तरी. आणि हा दुसरा बेडरूम. नो चेंज. दॅट इज इट. That is it.